आत्मवंदन सगळ्यांना प्रणाम. सगळ्यांना सगळ्यांचं स्वागत आजच्या ध्यान सत्रामध्ये. थोडं एक 2-3 मिनिटं मी थांबते. याचं कारण की सगळे सेटल होईपर्यंत, सगळे ध्यानात येईपर्यंत, म्हणून मी 2-3 मिनिटं थोडं उशिरा जॉईन करते. कारण आपल्याला 40 मिनिटाचं लिमिट आहे झूमच्या सेशनला. आणि त्यामध्ये जे काही मेसेजेस आहेत सुरुवातीचे ते प्लस आपलं ध्यान, त्यामुळे थोडंसं मी एक 2-3 मिनिटं रोजच्या रोज थोडं ट्राय करते की सगळ्यांना वेळ मिळावा. बरं, आता आजची सुरुवात मला आपल्या ग्रुपमधल्या काही लोकांचे मला मेसेजेस आले, फोन आले, त्याबद्दल त्या विषयाने आपण सुरुवात करू. सगळ्यात आधी चैताली, माझी फ्रेंड जी आहे, आम्ही दोघी एकत्र होतो एका ऑफिसमध्ये, TCS मध्ये असताना. ती सुद्धा आता ध्यानामध्ये आली आणि मला खूप आनंद आहे की तिच्या सगळ्या वैयक्तिक आयुष्यातलं, ऑफिस असेल, घर असेल, ते सांभाळून ती ध्यान करते. जसं आपण बाकी पण आपल्यामधल्या सगळ्या गृहिणी समजा कुणी असतील, किंवा ऑफिसमध्ये काम करणारे आपण सगळे असू, तर आपल्या सगळ्यांनी स्वतःची स्वतःची पाठ थोपटून घ्यायची, कौतुक करायचे. कारण काय असतं ना की ध्यान आणि म्हणजे लोकांना विश्वास बसेपर्यंत आपल्या घरातली लोक सुद्धा आपल्याला तितकंसं म्हणजे बऱ्याच घरी असं होतं की हे असं काय, हे काय माहित नसतात प्रकार. त्यामुळं ह्या सगळ्यांच्या कुणाचं म्हणजे डिस्ट्रॅक्शन न होता, म्हणजे त्याच्याने फोकस आपला न घालवता आपण ध्यान कंटिन्यू करतो. त्यासाठी आपल्या स्वतःचं आपण कौतुक करणं गरजेचं आहे की माझ्याकडनं ती साधना होती, ह्याच्यात काही गर्व नाहीये, अहंकार नाहीये. कारण हाय आपल्या आत्म्याचं जे कॉलिंग आहे ते आपण ऐकतोय. तसं चैतालीचं पण झालं. तिचा मला जसा अधूनमधून फोन असतो, मेसेज असतो, काही तिला अ, अशा गोष्टी तिच्यासोबत घडल्या की ती मला फोन करते, मेसेज करते. तर सगळ्यांचंच कौतुक आहे, सगळ्यांचं अभिनंदन आहे की आपण सगळे साधनेमध्ये आलायत आणि टिकून आहात. गेले काही महिने जे आहेत लोक, त्या सगळ्यांचं 1 वर्ष आपल्याला आता होईल ह्या जूनमध्ये. तर जसं मी परवाच्या दिवशी आपल्या ध्यानाच्या सेशनमध्ये सांगत होते की आता तुम्हाला कदाचित असं होईल की नंबर्स दिसतील. तर तसाच तिचा नंबर तिने ध्यानाच्या मध्येच पाठवला होता. आणि आज पण मला आसावरीताईंचा फोन आला होता. आधी त्यांनी मला मेसेजेस टाकले होते आणि त्यांनी मला विचारलं की मला 2-3 नंबर दिसत आहेत. आसावरी जोशी ह्या मला वाटतंय ठाण्यात राहतात. येस, हां. आणि त्या जॉब करून घरी जाताना वगैरे असे बरेच जसा वेळ मिळेल तसं त्या असे काही क्वेरीज असतील तर त्या मला विचारत असतात. तर आसावरीताईंचा पण आजचा मला अनुभव तुम्हाला सांगायचा आहे. त्यांना सुद्धा 70-70 नंबर हा रिपीटेड दिसत होता आज. आणि त्याची त्यांनी गंमत मला अशी सांगितली की डोक्यामध्ये त्यांच्या 70-70 नंबर असा आला. ठीक आहे, मी हे तुम्हाला का सांगते याचं पण कारण सांगेन. त्यांच्या डोक्यात 70-70 नंबर आला आणि पुढच्याच सेकंदाला समोरून एक गाडी गेली त्यांच्या, ज्या गाडीचा नंबर 70-70 होता. ठीक आहे. तर हा त्यांनी मला अनुभव सांगितला की माझ्यासोबत असं झालं आणि मला नंबर्स पण मला वाटतं आणि 13-13 असा काहीतरी नंबर त्यांना पुन्हा पुन्हा दिसत होता. तर मला विचारत होते की ह्याचा अर्थ काय. आणि त्याच वेळेस कुठला तरी व्हिडिओ त्यांनी, त्या व्हिडिओमध्ये त्या शास्त्रीय संगीत शिकतात. त्यांचा आवाज चांगला आहे, गाणं वगैरे गातात, पण आता शास्त्रीय संगीताचा त्यांनी क्लास पण लावलाय. तर त्या व्हिडिओमध्ये युट्यूबवरच्या कुठल्या तरी एका त्यांनी गाणं म्हटलंय, त्या गाण्याचा पण व्हिडिओ त्यांनी मला पाठवला आणि सांगितलं जेव्हा मला हा नंबर दिसला 70-70 तेव्हा बरोबर त्याच वेळेला कुणीतरी त्यांना तो व्हिडिओ पाठवला ज्याच्यामध्ये त्यांचं ते गाणं आहे. विनोबा भावेंचं ते गाणं आहे. ते त्यांनी मला व्हिडिओ टाकला की ह्याचा अर्थ काय असेल. आता समजून घ्या, त्या जॉब करतात पण त्यांची आवड जी आहे ती गाण्यामध्ये. आणि मी त्या दिवशी तुम्हाला सांगितलेलं आठवत असेल की आपल्या आत्म्याला जे आवडतं आणि आपली आवड म्हणजे आपल्याला जर वेळ मिळाला, आपल्याला करायला जे आवडतं, एखादा छंद असेल, लहानपणाची काही एखादी आवड असेल आपली, ते जर व्हायला लागलं आपल्याकडून आणि आपण कुठल्याही बंधनाची चिंता न करता, सामाजिक असेल, माझ्याकडे पैसे नाहीयेत, मला क्लास लावायचा आहे, भरतनाट्यम शिकायचंय, माझ्याकडे वेळ नाहीये, पण मला पेंटिंग आवडतं. आता मी जॉब करते कारण मला घराच्या खर्च चालवायचे. हे सगळं आहे. पण जर ती आपल्याला आवड आतून सारखी बोलवत असेल, तर अशा वेळी तो नंबर दिसू शकतो. किंवा त्यांना तो जेव्हा व्हिडिओ दिसला तेव्हा त्या खूप खुश होत्या की त्याच्यामध्ये त्यांचं ते गाणं, ज्यांनी कुणी व्हिडिओ बनवला होता, ते आसावरी त्यांचा जो आवाज छान आहे म्हणून ते गाणं त्यांच्या आवाजातलं त्या व्हिडिओमध्ये टाकलं होतं. तर त्यावेळी त्या खूप खुशीत होत्या. साहजिक आहे, आपली आवड असलेली जेव्हा आपण बघतो कुठेतरी असं प्रस्तुत करायला मिळतं त्यावेळेस आनंद होतो. आणि त्यावेळेस त्यांना तो नंबर दिसला. तर मी त्यांना म्हटलं ह्याचे 2 अर्थ निघतात. एक तर तो नंबर तुम्हाला सांगतोय की तुम्ही सकारात्मक राहा, कुठल्या तरी चिंतेत असाल, निगेटिव्ह विचार येत असतील, किंवा दुसरं म्हणजे आत्ता जी एनर्जी आहे
दॅट इज युअर रिअल फेस, किंवा दॅट इज युअर रिअल कॉलिंग. ज्यावेळेस आपण खूप खुश होतो आतून, आनंद असतो आपल्याला, जॉब करणं वेगळं पैशासाठी, पण खराखुरा माझा आनंद कशात आहे? गाण्यात आहे, डान्समध्ये, पेंटिंगमध्ये. जे केल्यानंतर मला आत्म्याला समाधान मिळतं म्हणतो ना ते. तसं त्यांना त्या क्षणाला वाटत होतं, म्हणून त्यांना तो नंबर दिसत होता. त्या म्हटल्या, मला टेन्शन काही नाहीये, पण मला हे खुशीत असताना नंबर दिसला. म्हणलं आता लक्षात ठेवा की हा नंबर तुम्हाला सांगतोय की हे तुमचं सोडू नका. ही एक अशी गोष्ट आहे, हा छंद, की जी तुम्हाला आनंद देते. हा त्याचा अर्थ आहे. साधा, म्हणजे अगदी त्याच्यात काही गूढ असं रहस्यमय नाहीये की ह्याचे अर्थ काय काढायचे. फक्त काय करायचं, दिवसभरात असे काही नंबर दिसले तर ते लिहून ठेवायचे. त्या दिवशी माझी मनस्थिती काय होती आणि मला हे नंबर दिसले. जसं चैतालीचं पण झालं, 17-17 तिने काल ध्यानात टाकलं होतं. तर 17-17 म्हणजे काय? 8. त्याचा नंबर होतो 8. 8 हा नंबर शनीचा नंबर आहे. शनीचा एकतर काहीतरी आपल्याला शनी महाराजांची पण काहीतरी रेमेडी, की हनुमानाची उपासना, किंवा असं पण असू शकतं की शनी हा जो 8 हा नंबर आहे, हा कष्ट, पण कन्फर्म असं सक्सेस. तुम्हाला कष्ट येतील, पण त्याच्या शेवट जो होणार तो तुम्हाला यश मिळणार म्हणजे मिळणार. आता तुमचा कदाचित कष्टाचा समय वेळ गेलेली असेल. कष्ट करायची, तुमचा स्ट्रगलिंग पिरियड जो आहे तो संपलाय, आणि आता तुम्ही सक्सेस बघणार तुमच्या आयुष्यामध्ये. हा सुद्धा संकेत त्याच्यामध्ये येतो. तर हे बघायचं की आपल्याला हे जे नंबर मिळतात त्याची बेरीज काय होते. जसं 70-70 नंबर आहे, त्याचा जो आकडा आहे तो 7 आहे. मग 7 हा स्पिरिच्युअलिटीचा नंबर आहे. स्पिरिच्युअलिटी म्हणजे जिथं आपण आत्म्याच्या प्रवासाला लागलेलो असतो. जसं असावे ते ध्यानाला लागल्यात, रेकीला लागल्यात, म्हणजे ते ऑलरेडी आता त्या अवेकनिंगकडे चालल्यात. स्पिरिच्युअल अवेकनिंग ज्याला म्हणतात, म्हणजे काय? आत्मजागृती. जिथं आपल्याला कळतं की आपण फक्त शरीर नाहीये, आपण आत्मा आहोत, आपण ब्रह्म आहोत आतमध्ये. आपल्या आतमध्ये ब्रह्म आहे, अहम ब्रह्मास्मी. हे सगळं जे ज्ञान येतं की आपण ही शक्ती उपयोगाला आणली पाहिजे. मॅनिफेस्टेशन, आपल्या विचारांमध्ये खूप ताकद आहे. आणि विचार आणि भावना दोन्ही जेव्हा आपण मिक्स करतो, तेव्हा जेव्हा आपल्याला जी गोष्ट पाहिजे ती आपण आपल्याकडे खेचू शकतो. त्याच्या मागे पळायचं नाहीये, त्याला खेचून आणायचंय. यू कॅन अट्रॅक्ट इट. त्याच्या मागे पळत जायचं नाहीये. आणि ही शक्ती आपल्यात आहे. तर हे आपण करू शकतो जर आपल्यात ती ताकद आपण ती वापरली पूर्ण क्षमतेने. आता अजून एक ह्याचं आजचं आहे, अजून एक म्हणजे आज योगायोग म्हणा किंवा काय माहित नाही मला, पण असं झालं की सुनैनाचा पण मला आज आपल्या ग्रुपमधल्या तिचा पण मला व्हॉइस मेसेजेस वगैरे आले होते. तिच्या घरी थोडी अशी कंडिशन होती की तिला स्ट्रेंथ दाखवणं, थोडं स्वतःची भीती कमी करणं गरजेचं होतं. आणि जे खरं अध्यात्माचा मूळ गाभा आहे, की आपल्याला जी भीती असती, ती भीती घालवण्यासाठी अध्यात्म उपयोगाला येतं. तर तिला पण तेच झालं की ध्यान करून करून कुठेतरी तिच्यामध्ये एक ते बळ आलंय, की जी सिच्युएशन तिच्या घरामध्ये आली होती त्याला ती पहिल्यापेक्षा खूप चांगल्या पद्धतीने हँडल करू शकते. जे मानसिक बळ लागतं, म्हणजे शक्ती लागते, ती तिला ध्यानामुळं, रेकीमुळं तिला मिळते, असं तिने मला तिचा अनुभव सांगितला. ती गोष्ट अगदी घरातली सर्वसामान्यांच्या घरात जशी होती, कुणीतरी आजारी असतं, अचानक कुणीतरी आजारी पडतं घरात मध्ये, तसं तिच्या बाबतीत झालं आणि ती एकदम घाबरून गेली. पण ह्यावेळी तिची जी भीती होती ती आधीपेक्षा कमी होती. आता ही उदाहरणं मी तुम्हाला ह्यासाठी सांगते की एकतर हे नंबर्स दिसले कुणाला गाडीवर, घड्याळामध्ये, फोनवर, तर खूप त्याच्यात अडकून, अरे मला काय दिसतं, अरे मला, म्हणजे हुरळून जायचं नाही. त्याच्यातून मेसेजेस घ्यायचे आणि पुढे सरकायचं, आपलं आपलं ध्यान, आपली आपली साधना करत राहायची. फार एक्साइट होऊन मला हे दिसते म्हणजे मी आय एम समवन स्पेशल असं काही नाहीये. हे नंबर सगळ्यांना दिसतात. सगळ्यांना. तुम्ही आता हे बघा, तुम्हाला इन्स्टावर किंवा ह्याच्यावर खूप लोक सांगताना दिसतील की हे नंबर घरोघरी एका तरी माणसाला जो अध्यात्मात आहे, जो ज्याला हे समजलंय की हे जग म्हणजे जे आपल्याला दिसते ते नाहीये, हे काहीतरी वेगळं आहे, ज्याला सारखं असं वाटतंय, त्या माणसाला हे नंबर्स दिसतात. तर त्यांनी ध्यानच केलं पाहिजे असं काही नाहीये. ज्या माणसाचे विचार वेगळे व्हायला लागलेत घरातल्यांपेक्षा, किंवा जन्मापासून आपण एका विचारामध्ये आहोत, आणि आता अचानक असं काहीतरी झालंय सगळ्यांच्या बाबतीत, की अचानक विचारांमध्ये बदल व्हायला लागलेत, परिवर्तन व्हायला लागले. हे जे मी त्या दिवशी पण तुम्हाला सांगत होते की छोट्या छोट्या गोष्टीत आपल्या घरातल्या लोकांमध्ये कसे बदल होत आहेत बघा. पूर्वी ज्या गोष्टींना विरोध असायचा, त्या गोष्टी आता सर्रासपणे घरोघरी चालू आहेत. ड्रेस घालण्यावरून असेल, कुठल्या अजून बंधनांवरून असेल. म्हणजेच काय, आपण म्हणतो काळानुरूप बदलावं लागतं, पण हा जो बदल आहे काळानुरूप होणारा, हा बदल आहेच आहे ना शेवटी, विचारांमधला बदल, मानसिकतेतला बदल.
महाविचारांमधला बदल जी लोक घडवून आणतायत त्यांना सुद्धा हे नंबर्स दिसू शकतात, कारण आपण ह्या नवीन येणाऱ्या ऊर्जेला एकरूप होतोय, अलाईन होतोय त्याच्याशी. आणि हे नंबर आपल्याला जे दाखवतात ते कुणी असू शकतात, एंजलच्या रूपाने आपले पूर्वज असतात, आपले गुरु असतात, आपली इष्ट देवता असते, जे आपल्याला ह्या नंबरद्वारे सांगते, सांकेतिक संकेत देते की तुझं सगळं जे होत आहे ते तू चांगल्या मार्गावर आहेस, तू अध्यात्माच्या मार्गावर आहेस, तू विचारांमध्ये बदल आणतीयस, पॉझिटिव्ह, सकारात्मक राहा. हे खरं तर प्रत्येक प्रत्येक नंबर, कुठलाही नंबर दिसू दे, त्याची हा एक मेसेज सगळ्यांनी डोक्यात ठेवायचा. कधी दिसला ना की लक्षात ठेवायचं की मी यावेळेस चांगला विचार करायला पाहिजे, कारण मला हा नंबर दिसतोय. ठीक आहे. तर हे मला सांगायचं होतं. येणारा काळ हा पृथ्वीवर, मी जसं म्हणते नेहमी की बदल घेऊन येतोय. तर पृथ्वीवर भूकंप होतील, काय होईल, काय वॉर होईल, किंवा जे काय होईल ते होईल. पृथ्वी आपल्या परीने बदल करते, तिचं ती करू द्या. पण जो मोठा बदल होणार आहे तो आपल्या सगळ्यांच्या चेतनेमध्ये आणि मानसिकतेत होणार आहे. तर हे दोन प्रकारचं परिवर्तन होणार आहे. एक तर बाहेरचं एक्सटर्नल ट्रान्सफॉर्मेशन जे पृथ्वीवर घडेल आपल्या आजूबाजूला, कुठे काय होईल, कुठे काय होईल ते माहित नाही. आता ते निसर्गाच्या जे काही रूप असेल बदलाचं, ते ती पृथ्वी माता ठरवेल की कशा पद्धतीने तो बदल घडवून आणायचा आहे. पण आपल्या लोकांमध्ये, आपल्या चेतनेमध्ये जो बदल होतोय तो आपल्या विचारांमध्ये नवीन ऊर्जेनी हा बदल येणार आहे आपल्या समोर. अनेक संस्था सांगतात याबद्दल. त्यामुळं तुम्हाला आता सगळ्यांना माहीतच असेल की हे सगळं परिवर्तन होणार आहे काही येणाऱ्या वर्षांमध्ये, आणि त्यासाठी आपली ही तयारी चालू आहे. लोक आजकाल तुम्ही बघा, ह्या एनर्जी हिलिंग खूप करतात. रेकी असेल, अजून कुठलेही असेल. तर ह्या सगळ्याचा परिणाम येणाऱ्या काळामध्ये लोकांना ह्याचे खूप फायदे होणार आहेत. कुठलाही काहीही बाहेरून येणारा अटॅक असेल, म्हणजे अटॅक मीन्स बॅक्टेरियल इन्फेक्शन, जसा कोविड येऊन गेला किंवा काय, त्याच्यासाठी ही तयारी चालू आहे की काही असलं तरी आपण आता तयार राहायला पाहिजे त्या गोष्टीसाठी. आणि हे आपण जेव्हा एनर्जी हिलिंग करतो, ऊर्जेचं काम करतो, तेव्हा अशी कुठलीही शक्ती आपल्याला काहीही करू शकत नाही. कारण आपण सगळेजण प्रकाशाशी जोडलेलो असतो, परम चैतन्याशी जोडलेलो असतो. त्यावेळी आपल्याला हे संरक्षण करण्यासाठी तीच शक्ती आपल्या उपयोगाला येणार आहे. दोन गोष्टी महत्वाच्या सगळ्यांनी लक्षात ठेवा हे करत असताना: सरेंडर आणि विश्वास, की मी हे करत माझ्या थ्रू ही शक्ती करते. मी आता हे तुमच्यासमोर बोलतीये, मी हे सेशन घेतेय, हे मी फक्त म्हणताना म्हणते, पण माझ्या आतमध्ये पूर्ण पूर्ण मला हे सगळं माहिती की हे जे होत आहे ते त्याच्यातून होत आहे. त्यामुळे ह्याच्यामध्ये मला अहंकार आणि गर्व किंवा मला कुठलीही अहम भावना यायचं कामच नाहीये. कारण त्याच्या मदतीशिवाय एक पान पण हलत नाही, त्याच्या इच्छेशिवाय. तर मी हे तर करूच शकत नाहीये. त्यामुळे ही आपल्या सगळ्यांची सामूहिक साधना आहे. फक्त एवढंच आहे की माध्यम मला निवडलंय, एक कुणीतरी माध्यम असतं. आणि इथं असणारे प्रत्येक जण, जसं मी सांगते, तुमच्या तुमच्या पुढच्या येणाऱ्या काळामध्ये तुमचे तुमचे रोल आहेत प्रत्येकाचे, प्रत्येकाला ते करायचे. म्हणून ही तयारी की येणाऱ्या काळामध्ये तुम्ही सगळेजण ध्यान प्रचार प्रसार करणार आहात. तुमच्याकडनं ते कार्य घडणारे तुम्ही सगळे माध्यम आहात. हे फक्त लक्षात ठेवायचं की माध्यम आहेत आपण, त्यांनी आपल्याला निवडलंय. आणि त्यामुळं आपण सगळे ह्याच्यावर शरण गेलेलो आहे. आणि विश्वास आहे पूर्ण, जे काही होतंय प्रोसेस त्याच्यावर पूर्ण विश्वास आहे. काही गोष्टी उशिरा होतील, पण लक्षात ठेवा ते उशिरा होण्यामागे सुद्धा काहीतरी कारण आहे. ठीक आहे. तर आपण ह्याच नोटवर आजचं आपलं ध्यान सुरुवात करू. नंबर्स दिसत असतील तर लिहून ठेवा डायरीमध्ये. हा प्रवास आपला पूर्ण लक्षात ठेवायचा की कसा आपला अध्यात्माचा प्रवास होता, काय काय गोष्टी घडत गेल्या, कसे कसे अनुभव येत गेले, काय संकेत दिसायचे आपल्याला, स्वप्नांमधून काय मार्गदर्शन मिळतंय. हे नीट लक्षात ठेवा. सध्या सगळ्यांना स्वप्न खूप पडतायत, कारण जी ऊर्जा आहे, एनर्जी आहे, त्यामध्ये स्वप्न आणि हे नंबर्स हे खूप जास्त प्रमाणात काम करतात. युट्यूबवर असे व्हिडिओ समोर येत आहेत लोकांच्या, इंट्युशन वाढलेले आहेत लोकांचे. आत्ता विचार केला, आत्ता त्या व्यक्तीचा फोन आला किंवा ती गोष्ट घडली, तर हे सगळ्यांबरोबर घडायला लागलंय. आणि ह्याचं कारण म्हणजे पृथ्वी एका फोटॉन बेल्ट मधून चालली, की जिथं ही एनर्जी खूप मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे आपले विचार पॉझिटिव्ह ठेवायचे, कारण ते लवकर मॅनिफेस्ट होण्या, आता काही काळामध्ये तर असं होईल की असा विचार केला आणि लगेच ती घटना घडली. असं जर झालं तर विचार करा की आपण किती सकारात्मक विचार करणं गरजेचं आहे मग. कारण विचार विचार आहे, ते बघणार नाही की अरे ही नकारात्मक विचार करते, हा कसा आपण वास्तवात आणायचा. म्हणून आपल्या विचारांवर आपला ताबा असणं फार गरजेचं आहे. दिवसभर आपण काय विचार करतो ह्याच्यावर लक्ष ठेवायचं. तर आपण सगळेजण ताठ बसू आणि स्थिर शरीर आणि शांत करून आपल्या आजच्या साधनेला सुरुवात करू.
पूर्णपणे परमात्म्याला आजच्या ध्यानासाठी शरण जाऊ. आजचं सत्र माझ्या आणि या सृष्टीच्या हिताचं होऊ दे. परमात्मा, तुझे अनेक आभार आहेत आज मिळालेल्या सगळ्या श्वासांसाठी, आजचा दिवस दाखवला त्यासाठी. माझे गुरु माझ्या सोबत आत्ता माझ्या या सत्रामध्ये, या साधनेमध्ये माझ्यासोबत जोडले गेलेले आहेत. 3 मोठे श्वास घेऊ, नाकातून मोठा श्वास घेऊन तोंडाने ती हवा सगळी बाहेर काढू. अगदी रिलॅक्स करू स्वतःला. श्वास घेताना आणि सोडताना पूर्ण त्या श्वासाला अनुभव करायचा आहे की हा श्वास कसा आत जातोय, पोटामध्ये जातोय आणि तोंडाने सगळी हवा ही बाहेर पडते हळूहळू, कुठलीही घाई न करता. विश्वास माझ्या सर्वांगाला एक प्रकारची संवेदना देतायत. माझं सगळं शरीर माझं या श्वासांमुळं वेगळ्या ऊर्जेमध्ये कंपन पावत आहे, व्हायब्रेट करत आहे. एक प्रकारची फ्रिक्वेन्सी, डिवाइन फ्रिक्वेन्सी, दैवी ऊर्जा माझ्या श्वासांमधून माझ्या शरीरामध्ये प्रवेश करते. माझा आभा मंडळ माझ्या उच्च आत्म्याला सोडून बाकी सगळ्यांसाठी मी बंद करते. आता पूर्ण शांत आणि स्थिर झाले. माझं शरीर शांत अवस्थेत आले. पूर्ण शरीराला मी सैल आणि शिथिल सोडले. पाठीचा कणा ताठ आहे. कोणत्याही अपेक्षेशिवाय, आपली अपेक्षा न धरता या सत्रामध्ये माझ्या श्वासांसोबत बसले. पूर्णपणे सरेंडर भावामध्ये, शरणागत परमात्म्याच्या चरणांमध्ये. जो कुठला अनुभव येतोय, जे कुठले विचार येत आहेत, त्यांच्याकडे फक्त एक द्रष्टा म्हणून मी बघते. एखादा तिसरा व्यक्ती लांबून आपल्या श्वासांकडे बघतो, त्याप्रमाणे माझ्या विचारांकडे आणि श्वासांकडे माझं लक्ष. एक दीर्घ श्वास घे. नाकातून घेतला आणि नाकावाटे सावकाश बाहेर. अजून एकदा मोठा श्वास नाकातून घ्यायचा आणि नाकावाटे सावकाश बाहेर. जाणवला पाहिजे पूर्ण श्वास येताना जाताना. वन मोर डीप ब्रेथ. अजून एक दीर्घ श्वास
इनहेल करायचं अगदी सावकाश आत. छाती भरून श्वास आणि अगदी सुंदर कोमल सावकाश बाहेर. अगदी डिवाइन फिलिंग आहे आपल्या श्वासांची. हा स्पर्श आपल्या श्वासांचा सगळ्या जगाला विसरायला भाग पाडतो. फक्त मी, माझी चेतना आणि माझा परमात्मा इतकीच आठवण करून देतो आपला श्वास आपल्याला. माझं अस्तित्व, माझा आत्मा म्हणजे माझा श्वास. सगळं लक्ष आपलं येणाऱ्या जाणाऱ्या कोमल सुंदर श्वासांवर. एक एक श्वास बघू, एक रूप होऊन जाऊ आपल्या श्वासांसोबत. ह्याच अवस्थेमध्ये कुठलाही विचार आला तरी त्या विचारांमध्ये अडकून राहायचं नाही. फक्त बघायचं काय विचार येतोय आणि पुन्हा लक्ष श्वासांवर घेऊन यायचं. डोळे अलगद बंद, शरीर शांत स्थिर झालेले आणि लक्ष, चेतना सगळी श्वासांवर आहे. प्राणशक्ती, प्राणवायू आणि मी म्हणजे माझी चेतना आहे. शुद्ध चेतना, प्युअर कॉन्शियसनेस. या दैवी शक्तीमध्ये, ऊर्जेमध्ये स्वतःला पूर्ण सोडून द्या. वाहून जाऊ द्या मनाला, चेतनेला या सामूहिक ऊर्जेमध्ये. पुढची काही क्षण ह्याच अवस्थेत
चेतना हळूहळू आपल्या छातीवर, छातीमध्ये येणारा जाणारा श्वास आपण अनुभव करू. पुढची 4 मिनिटं आपल्या छातीवरची ऊर्जा अनुभव करू. परम दिव्य ऊर्जेचा संचार आपल्या छातीमध्ये होतोय. सगळं लक्ष केंद्रित छातीच्या मध्यभागी अनाहत चक्रावर. शेवटची 4 मिनिटं श्वास आणि अनाहत चक्राची ऊर्जा एकरूप होऊ दे. शेवटचा 1.5 मिनिट आपल्या अंतरंगात असलेल्या शिवासोबत, आपल्या हृदयात असलेल्या शिवाची आणि जीवाची ही भेट. ज्यांना अजून थोडा वेळ ध्यान सुरू ठेवायचे ते ह्याच अवस्थेत बसू शकतात. बाकीचे आपले दोन्ही हात आपल्या डोळ्यांवर घेऊन जा. 5, 4, 3, 2, 1, 0. ती सावकाश आपले डोळे उघडू. आपले हात संपूर्ण शरीरावरून फिरवू. हाताची ऊर्जा शरीराला देऊ. आभार व्यक्त करू स्वतःचे, परमात्म्याचे, आपल्या गुरूंचे.